सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी स्वागत आहे। तर आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक आपण बघत आहे। तर त्याच्यामध्ये आज आपण एलिमिनेशन रिॲक्शन हा पॉईंट आपण बघूया। तर पहिल्यांदा बघूया व्हॉट इज एलिमिनेशन रिॲक्शन्स। द रिॲक्शन इन विच द टू ॲटम्स ऑर ग्रुप आर रिमूव्ड फ्रॉम ॲडजसेंट कार्बन ॲटम इन ए मॉलिक्युल्स टू फॉर्म अनसॅच्युरेटेड कंपाउंड्स इज कॉल्ड एज एलिमिनेशन रिॲक्शन्स। तर एखादं एक्झाम्पल घेऊया, तुमच्या लक्षात येईल एलिमिनेशन रिॲक्शन म्हणजे काय असतं। फॉर एक्झाम्पल हा कंपाऊंड आहे, बरोबर आहे का, याची रिॲक्शन करायची आपल्याला KOH बरोबर अल्कोहोलिक KOH आणि हीट करायचं आहे। तर काय होतं या ठिकाणी, हा हायड्रोजन आणि हा हॅलोजन रिमूव्ह होतं, बरोबर आहे का। बघा डेफिनेशन काय आहे, द रिॲक्शन इन विच टू ॲटम ऑर ग्रुप, हे दोन ॲटम असतील किंवा ग्रुप असतील, दोन ॲटम किंवा ग्रुप रिमूव्ह होतात फ्रॉम ॲडजेसेंट कार्बन ॲटम। ॲडजेसेंट म्हणजे काय, दोन शेजारचे कार्बन, बरोबर आहे का, त्याच्यावरचं रिमूव्ह होतं इन ए मॉलिक्युल्स टू फॉर्म, आणि काय मिळतं रे, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड मिळतं। प्लस KCl प्लस H2। तर हा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड मिळाला आहे, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स इज कॉल्ड एज एलिमिनेशन रिॲक्शन्स। म्हणजे काय होतं, एखाद्या मॉलिक्युलमधून दोन ॲटम किंवा ग्रुप रिमूव्ह होतात या ठिकाणी, आणि काय मिळतं, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड मिळतं, म्हणजे डबल बॉन्ड असलेले कंपाऊंड्स। अशा रिॲक्शनला काय म्हणायचं, एलिमिनेशन रिॲक्शन्स। आता यामध्ये जो हॅलोजन ग्रुप आहे, ज्या कार्बनला तो अटॅच आहे त्या कार्बनला म्हणायचं असं अल्फा कार्बन, आणि त्याच्या शेजारचा जो कार्बन आहे त्याला म्हणायचं असं बीटा कार्बन्स। तर अशा प्रकारे अल्फा कार्बन जो आहे त्याच्यावरचा हॅलोजन रिमूव्ह होतं आणि बीटा कार्बनवरचा हायड्रोजन रिमूव्ह होतं। ओके, तर हे झालं एलिमिनेशन रिॲक्शन्स। किंवा त्याला एक दुसरं नाव पण आहे, त्याला आपण असं म्हणू शकतो डिहायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन्स, असं पण म्हणतात, डिहायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन्स। ओके, तर डी म्हणजे काय रे, डीचा अर्थ, डी मीन्स रिमूव्ह, रिमूव्ह होणे, हायड्रो मीन्स हायड्रोजन, हॅलो मीन्स हॅलोजन्स। तर काय होतं, ज्या रिॲक्शनमधून हायड्रोजन आणि हॅलोजन रिमूव्ह होतं अशा रिॲक्शनला काय म्हणायचं, डिहायड्रो हॅलोजनेशन रिॲक्शन्स। ओके, तर हे एक आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये बघूया, आपण एक्झाम्पल घेऊया। फर्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण, नंबर 1। काय नाव आहे या कंपाऊंडचं, याचं नाव आहे इथाइल क्लोराइड्स। याची रिॲक्शन करूया आपण KOH बरोबर। तर हा कसा आहे, अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे। आता अल्कोहोलिक म्हणजे काय असं, हा जो पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे तो कशामध्ये तयार केलेला आहे, अल्कोहोलमध्ये तयार केलेला आहे, आणि हीट करायचं आहे यामध्ये। तर एलिमिनेशन रिॲक्शन आहे, म्हणजे यामधून ॲटम आणि ग्रुप रिमूव्ह होणार आहेत। तर कसं रिमूव्ह होतं बघा या ठिकाणी, तर यामध्ये हे दोन ॲटम रिमूव्ह होतात, हायड्रोजन आणि क्लोरिन्स, हा अल्फा कार्बन आणि इट इज अ बीटा कार्बन्स। ओके, तर हे रिमूव्ह होतं, आणि हे रिमूव्ह झाल्यानंतर काय मिळेल या ठिकाणी, बघा या ठिकाणी डबल बॉन्ड येईल या ठिकाणी। तर काय मिळतं या ठिकाणी बघा, ओके, तर हा कंपाऊंड तुम्हाला मिळतं, याचं नाव आहे इथिन। प्लस काय मिळणार आहे बघा, आता काय काय शिल्लक आहे या ठिकाणी, तर हा हायड्रोजन आणि हा क्लोरीन रिमूव्ह झालेला आहे इथून, इकडं काय शिल्लक आहे रे, हा K आहे आणि OH आहे। आता K वर पॉझिटिव्ह चार्ज असं आहे। ओके, एक मिनटं आपण असं लिहूया, हा Cl, हा हायड्रोजन,
हा के आणि हा OH. तर यामध्ये निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह चार्ज आहे. तर हे एकत्र येतात KCl आणि हे वॉटर. तर हे रिमूव्ह होतात. म्हणजेच काय मिळतं बघा, KCl प्लस H2. याचं नाव आहे पोटॅशियम क्लोराइड्स आणि इट इज अ वॉटर. तर याप्रमाणे रिॲक्शन आहे. तर इट इज अ इलिमिनेशन रिॲक्शन्स. का म्हणायचं इलिमिनेशन रिॲक्शन याला? कारण या कंपाऊंडमधून ॲटम आणि ग्रुप रिमूव्ह होणार आहेत, त्यामुळे अशा रिॲक्शन म्हणायचं इलिमिनेशन रिॲक्शन्स. हे झालं पहिलं एक्झाम्पल्स. अजून एक एक्झाम्पल घेऊया यामध्ये आपण. काय नाव असणार या कंपाऊंडचं? इट इज आयसो प्रोपाइल ब्रोमाइड्स. काय नाव याचं? आयसो प्रोपाइल ब्रोमाइड या कंपाऊंडचं नाव आहे. याची रिॲक्शन करायची आपल्याला अल्कोहोलिक KOH बरोबर. सेम रिॲक्शन आहे. आता माझा प्रश्न या ठिकाणी बघा, हा जो कार्बन आहे हा कार्बन कसा आहे? अल्फा कार्बन आहे. त्याच्या शेजारचा जो कार्बन आहे तो कसा असणार? बीटा. हा पण कसा असणार? बीटा. ओके. तर मला सांगा, हॅलोजन तर हा रिमूव्ह होणार आहे, तर हायड्रोजन कुठला रिमूव्ह होणार आहे? राईट साईड का लेफ्ट साईड? जर आपण नीट ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की इक्वल नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहेत. राईट साईडला बघा 3 हायड्रोजन आहेत कार्बनवर, लेफ्ट साईडला पण 3 हायड्रोजन आहेत. ओके. आणि ज्यावेळेस इक्वल हायड्रोजन असतील दोन्ही आयदर साईडला, त्यावेळेस तुम्ही कुठलाही हायड्रोजन रिमूव्ह करू शकता. म्हणजे आपण हे रिमूव्ह करू शकतो याप्रमाणे. ओके. जर हे 2 ॲटम रिमूव्ह केले तर काय मिळतं या ठिकाणी बघा, तर हा कंपाऊंड मिळेल. याचं नाव आहे प्रोपेन. प्लस आता काय काय शिल्लक आहे? आता Br कोणता चार्ज असणार आहे? निगेटिव्ह. H पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह. तर इथला निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह म्हणजे कोण एकत्र येतं? KBr. आणि हा पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्ह म्हणजे हा कोण एकत्र येतं? वॉटर. म्हणजेच या ठिकाणी काय मिळणार तुम्हाला? KBr प्लस वॉटर H2 म्हणजेच पोटॅशियम ब्रोमाइड्स. इट इज अ पोटॅशियम ब्रोमाइड अँड इट इज अ वॉटर. तर हे झालं दुसरं एक्झाम्पल इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये आपण पाहिलेलं आहे. याच्यामध्ये अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. थर्ड एक्झाम्पल्स. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 3 घेऊया. ओके. तर हा कंपाऊंड आहे. आता या कंपाऊंडचं काय नाव आहे रे या ठिकाणी? याचं नाव आहे सेकंडरी ब्युटाइल क्लोराइड्स. सेकंडरी ब्युटाइल क्लोराइड या कंपाऊंडचं नाव आहे. याची रिॲक्शन करायची आपल्याला कोणाबरोबर? इट इज अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड. अल्कोहोलिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड या कंपाऊंडचं नाव आहे. आपल्याला हिट करायचं आहे, याला हिट करूया. हां. आता या ठिकाणी बघा, हा कार्बन कसा आहे? अल्फा कार्बन आहे. इट इज अ बीटा. इट इज ऑल्सो बीटा. हा कोण आहे? गॅमा आहे. बरोबर आहे का? आता यामध्ये बघा, अल्फावरचं कोण रिमूव्ह होतं रे? क्लोरीन रिमूव्ह होणार आहे या ठिकाणी. आता हायड्रोजन कुठला रिमूव्ह करायचा आहे? जर तुम्ही राईट साईडला चेक केलं तर राईट साईडला जो कार्बन आहे त्याच्यावर किती हायड्रोजन आहेत? 3 हायड्रोजन आहेत या ठिकाणी. आणि लेफ्ट साईडला जो कार्बन आहे त्याच्यावर किती हायड्रोजन आहेत? 2 आहेत. जर इक्वल असतील दोन्ही साईडला तर तुम्ही कुठलाही हायड्रोजन रिमूव्ह करू शकता. पण या ठिकाणी इक्वल नाहीत, अनइक्वल आहेत. म्हणजे राईट साईडला 3 हायड्रोजन आहेत कार्बनवर, लेफ्ट साईडला 2च आहेत. मग अशा वेळेस कुठले हायड्रोजन रिमूव्ह करायचं आहे? ओके.
तर त्यासाठी एक रूल्स आहे, त्याला म्हणायचं सेटझिप रूल, तो ॲप्लाय करूया आपण. ओके, तर बघूया काय म्हणतो सेटझिप रूल्स. In elimination reaction, the remove of hydrogen atom adjacent to the carbon atom which contain less number of hydrogen atom. तर हा सेटझिप रूल्स आहे, हा ॲप्लाय करायचा आपल्याला. कधी ॲप्लाय करायचं रे हा? ज्यावेळेस अनइक्वल हायड्रोजन असतील आयदर साईडला, त्यावेळेस हा रूल्स वापरायचा. इक्वल असेल तर हा रूल्स वापरायचा नाही. आपण कुठलाही हायड्रोजन रिमूव्ह करू शकतो, पण या ठिकाणी कंडिशन काय आहे? अनइक्वल हायड्रोजन आहेत. तर काय सांगतो हा? कुठला हायड्रोजन रिमूव्ह करायचं मग? इन ॲन एलिमिनेशन रिॲक्शन द रिमूव्ह ऑफ हायड्रोजन ॲटम ॲडजेसेंट टू द कार्बन. ॲडजेसेंट म्हणजे शेजारचा. ॲडजेसेंट टू द कार्बन ॲटम विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. हा शब्द फार महत्त्वाचा आहे. तर ज्या कार्बनवर कमी हायड्रोजन आहेत तिथला हायड्रोजन रिमूव्ह करायचं आहे आपल्याला. आता कोणत्या कार्बनवर कमी हायड्रोजन आहेत रे? चेक करा यामध्ये. या ठिकाणी कार्बन जो आहे त्याच्यावर 3 हायड्रोजन आहेत. या कार्बनवर किती आहेत? 2 आहेत. म्हणजे या कार्बनवर लेस हायड्रोजन आहेत. मग तिथला हायड्रोजन आपण रिमूव्ह करू शकतो. ओके, तर बघा या ठिकाणी थोडं लक्ष द्या की थोडं मध्ये डिस्टर्ब झालं होतं, की थोडं रेकॉर्डिंग स्टॉप झालं होतं, त्यामुळे मी पुन्हा एकदा थोडं रिपीट करत आहे. तर बघा आपण बघत आहे इलिमिनेशन रिॲक्शन बघत आहे, आणि या इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये आपण काय करत आहे यामध्ये की 2 एक्झाम्पल घेतले आहेत. इलिमिनेशन रिॲक्शन म्हणजे काय आपण बघितलं, त्याच्यामध्ये 2 एक्झाम्पल आणि सेटझिप रूल कधी वापरायचा हा बघितला होता. आता यामध्ये सेटझिप रूल कधी वापरायचा आहे मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये बघा हा अल्फा कार्बन आहे, इट इज अ बेटा, इट इज ऑल्सो बेटा, इट इज अ गॅमा. तर बघा हा हॅलोजन रिमूव्ह करायचा आपल्याला या कार्बनवरच. तर हायड्रोजन कुठला करायचा आहे आपल्याला? याच्यावर 3 हायड्रोजन आहेत, लेफ्ट साईडला किती आहेत? 2 आहेत. तर अनइक्वल नंबर ऑफ हायड्रोजन आयटम आहेत. जर इक्वल असेल तर कुठलीही अडचण नाही, पण अनइक्वल असेल तर कुठला वापरायचा? सेटझिप रूल वापरायचा आहे. सेटझिप रूल काय सांगतोय? इन ॲन इलिमिनेशन रिॲक्शन द रिमूव्ह ऑफ हायड्रोजन ॲटम फ्रॉम ॲडजेसेंट कार्बन विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. ज्या कार्बनवर कमी हायड्रोजन आहेत तिथला हायड्रोजन आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. बघा आता यामध्ये हॅलोजन तर हा रिमूव्ह होणार आहे, आपल्याला फक्त बघायचं आहे हायड्रोजन कुठला करायचा आहे. राईट साईडला हायड्रोजन 3 आहेत, लेफ्ट साईडला 2 आहेत. मग सेटझिप रूल काय सांगतोय? अशी कंडिशन असेल की त्यामध्ये अनइक्वल हायड्रोजन असतील तर त्यामध्ये सेटझिप रूल जो सांगतोय त्याप्रमाणे इलिमिनेशन करायचं आहे. सेटझिप सांगतोय की ज्या कार्बनवर कमी हायड्रोजन आहेत तिथला हायड्रोजन रिमूव्ह करायचा आहे. म्हणजे या कार्बनवर 2 हायड्रोजन आहेत, म्हणजे इथला हायड्रोजन रिमूव्ह करूया आपण, म्हणजे हा रिमूव्ह करायचा. जर हा रिमूव्ह केला तर काय मिळतं रे? ब्युटीन हा कंपाऊंड मिळतं. आणि हे किती मिळतं? 80% मिळतं. याला म्हणायचं मेजर कंपाऊंड्स, म्हणजे याचं पर्सेंटेज 80% हा कंपाऊंड मिळतो आपल्याला, म्हणजे खूप जास्त पर्सेंटेज आहे. आणि राहिलेलं जे 20% आहे तो दुसरा कंपाऊंड मिळतं. मग कुठली पॉसिबिलिटी असू शकते की त्यामध्ये हे हायड्रोजन रिमूव्ह होतं, म्हणजे हा Cl आणि हा हायड्रोजन, म्हणजे हे दोघं जर रिमूव्ह झाले तर इथं डबल बॉन्ड येतं, म्हणजेच काय मिळतं? ब्युटीन हा कंपाऊंड मिळतं. त्याचं पर्सेंटेज किती आहे? 20 आहे. त्याला म्हणायचं मायनर कमी मिळतं, त्याला मायनर म्हणायचं. मेजर जास्त मिळतं. ओके, तर हे झालं इलिमिनेशन रिॲक्शन. 3 रिॲक्शन बघितले. सेटझिप रूल कधी वापरायचा तो पण मी सांगितलेला आहे. आता याच्यामध्ये काय आहे? IMP पॉईंट आहेत, महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा. पहिला पॉईंट यामध्ये आहे इन दिस रिॲक्शन द कन्व्हर्शन ऑफ सॅच्युरेटेड कंपाऊंड इंटू अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. या रिॲक्शनमध्ये आपण काय करत आहे? जो सॅच्युरेटेड कंपाऊंड आहे त्याचं रूपांतर आपण करत आहे कशामध्ये? अनसॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये करत आहे. कसं करत आहे बघा, हा रिॲक्टंट्स आहे, सगळे सिंगल बॉन्ड आहे त्यामध्ये, म्हणजे हा कंपाऊंड कसा आहे? सॅच्युरेटेड आहे. आणि जो प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे, म्हणजे तो अनसॅच्युरेटेड आहे.
म्हणजे आपण काय करत आहे, सॅच्युरेटेडचं रूपांतर अनसॅच्युरेटेडमध्ये करत आहे. हा पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट यामध्ये लक्ष द्या, इट इज अपोजिट टू ॲडिशन रिॲक्शन्स. द इलिमिनेशन अँड ॲडिशन रिॲक्शन इज अपोजिट टू इच अदर. इलिमिनेशनमध्ये काय करतो आपण, ग्रुप किंवा ॲटम रिमूव्ह करतोय. ॲडिशनमध्ये काय करतोय, ग्रुप किंवा ॲटम ॲड करतोय. म्हणजे हे दोन्ही रिॲक्शन एकमेकांच्या कशा आहेत, अपोजिट आहेत. थर्ड पॉईंट यामध्ये बघा, इट इज कॉल्ड एज डिहायड्रोहॅलोजनेशन रिॲक्शन. ही जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, डिहायड्रोहॅलोजनेशन रिॲक्शन म्हणतो. का म्हणतो रे, कारण त्यामधून आपण काय रिमूव्ह करतो, हायड्रोजन आणि हॅलोजन रिमूव्ह करत आहे. त्यामुळे त्याला म्हणायचं डिहायड्रोहॅलोजनेशन रिॲक्शन. फोर्थ पॉईंट, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बीटा इलिमिनेशन. आणि या रिॲक्शनला आपण बीटा इलिमिनेशन पण म्हणू शकतो. का म्हणू शकतो रे बीटा इलिमिनेशन, कारण की जो हायड्रोजन रिमूव्ह करणार आहे तो कुठला करणार आहे, बीटा कार्बनवरचा करणार आहे. त्यामुळे त्याला म्हणायचं बीटा इलिमिनेशन रिॲक्शन असं पण म्हणू शकतो. फिफ्थ पॉईंट बघा, इट ऑकर्स ॲट हाय टेम्परेचर्स. हाय टेम्परेचरला होतं हे रिॲक्शन्स. ओके. सिक्स्थ पॉईंट बघा, किंवा हा पॉईंट बघा, हा परत एक्सप्लेन करतो. यामध्ये काय होतं, 2 सिग्मा बॉन्ड ब्रेक होतात आणि काय मिळतं, 1 पाय बॉन्ड मिळतं. आता सिग्मा बॉन्ड काय असतं, जिथं जिथं सिंगल बॉन्ड आहेत बघा, कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असेल तर तो सिग्मा बॉन्ड असतो. डबल असेल तर 1 सिग्मा 1 पाय बॉन्ड असतं. सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग असतं, पाय बॉन्ड वीक असतं. तर 2 सिग्मा बॉन्ड ब्रेक होत आहे, हा एक आणि हा एक, आणि 1 पाय बॉन्ड तयार होत आहे. ओके. आता यामध्ये स्टॅबिलिटी कमी होत आहे. सिंगल बॉन्ड असेल कंपाऊंडमध्ये तो स्टेबल असतं, इथं डबल बॉन्ड आहे म्हणजे स्टॅबिलिटी कमी होत आहे. आणि सिंगल बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला एनर्जी लागेल, एनर्जी सप्लाय करावं लागेल, रिॲक्शनला हीट करावं लागेल. म्हणजे रिॲक्शन कशी असणार, एंडोथर्मिक आहे. कारण एखाद्या रिॲक्शनला जर आपण हीट देत असेल तर ती रिॲक्शन कशी असते, एंडोथर्मिक रिॲक्शन असते. त्यामुळे हा पॉईंट मी सांगितला, इट ऑकर्स ॲट हाय टेम्परेचर. हीट द्यायची आहे बॉन्ड ब्रेक करायला. ओके, हा पॉईंट आहे. पुढचा पॉईंट आहे हा 6वा पॉईंट बघा, ड्यू टू अल्कोहोल OH बिहेव ॲज बेस. हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे. आता जे OH आहे, OH ते दोन्ही काम करू शकतं. इथं लिहितो वाटलं सर, OH काय करतं, ओके इथे लिहितो. OH 2 काम करतं या ठिकाणी. एक आहे न्यूक्लियोफाइल आणि एक आहे बेस, दोन्हीच काम करतं. आता न्यूक्लियोफाइल कधी काम करतं, तो जर हलका असेल, लाईटर असेल तर तो न्यूक्लियोफाइलचं काम करतो. तो जर हेवी असेल तर तो बेसचं काम करतं. आता यामध्ये बघा, जो KOH आहे, KOH तो कसा आहे, अल्कोहोलिक आहे आणि यामधून OH रिलीज होतं आणि तो बेसचं काम करतं. काय बेसचं काम करतं, कारण की अल्कोहोलमध्ये आहे. एखाद्या पर्सन जर अल्कोहोल ड्रिंक घेतली, दारू प्यायला असेल एखाद्या व्यक्ती, तर तो हेवी होतो, खूप एकदम गुंगे येते त्याला. तसंच हा जो OH आहे तो अल्कोहोलमध्ये असल्यामुळे तो पण हेवी होतं. आणि एखादा हेवी फॅटी पर्सन असेल, एखादा जाड स्टुडंट असेल आणि त्याला जर 2 चॉईस दिले तुम्ही, एक आहे रनिंग कर आणि दुसरा आहे कुस्ती खेळ, तर कोणता चॉईस तो करेल, कुस्ती खेळण्यासाठी त्याला सोपं जाईल. कारण जाड विद्यार्थी पळणं त्याला खूप अवघड जातं. तसंच जो हेवी न्यूक्लियोफाइल आहे OH, तो हेवी आहे. यामध्ये 2 टाईपचे रिॲक्शन होऊ शकतात. एक आहे एक आहे इलिमिनेशन, दुसरा आहे सबस्टिट्यूशन. आता यामध्ये इलिमिनेशन रिॲक्शन होते, कारण OH कसा आहे, हेवी आहे, हा हेवी आहे आणि तो काय करतो, हायड्रोजन रिमूव्ह करण्यासाठी सोपं जाते त्याला. आणि जर त्यानं Xला रिप्लेस केला तर त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन रिॲक्शन होऊ शकतं, पण ते खूप अवघड आहे, खूप एनर्जी लागेल. आणि OH हेवी आहे, आळशी आहे, तो काही Xला रिप्लेस करत बसत नाही, डायरेक्ट काय करतो, Hला रिमूव्ह करतं. आणि Hला रिमूव्ह झालं की इथला बॉन्ड कुठं जातं, मग इथं डबल बॉन्ड येतं आणि हा X रिमूव्ह होतं. म्हणजेच काय मिळतं, अल्किन मिळतं. म्हणजे कोणती रिॲक्शन होते, इलिमिनेशन रिॲक्शन होत आहे. जर हेवी OH असेल, बेस म्हणून काम करतो आणि इलिमिनेशन करतो. आणि त्या ठिकाणी जर तो लाईटर असेल, हलका असला असतं, काय केलं असतं ना, Xला रिप्लेस केला असतं. म्हणजे कोणती रिॲक्शन झाली असती, सबस्टिट्यूशन रिॲक्शन झाली असते. ओके, तर हा पॉईंट आहे. हा शेवटचा पॉईंट लक्षात द्या. जर ॲक्वियस KOH वापरला आपण, ॲक्वियस KOH, तर कोणती रिॲक्शन होते, सबस्टिट्यूशन. आणि अल्कोहोलिक KOH वापरलं तर इलिमिनेशन रिॲक्शन होते. हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे. सबस्टिट्यूशन कधी होतं रे, जर OH हलका असेल तर तो सहजासहजी Xला रिप्लेस करू शकतो, सबस्टिट्यूशन. OH हेवी असेल तर तो इलिमिनेशन करतो, हायड्रोजनला रिमूव्ह करतो. ओके,
तर हे झालं पहिली रिॲक्शन, इलिमिनेशन रिॲक्शन्स. ओके, बघून घ्या. दोन नंबरची रिॲक्शन बघूया. रिॲक्शन विथ मॅग्नेशियम. रिॲक्शन विथ मॅग्नेशियम्स ही रिॲक्शन आपण बघूया. पहिल्यांदा जनरल रिॲक्शन घेऊया आपण. एक कोण आहे हा? अल्काइल हॅलाइड्स. कोणावर रिॲक्शन आहे? मॅग्नेशियम मेटल्स याच्यावर रिॲक्शन आहे. सॉल्व्हंट काय वापरायचं आहे? ड्राय इथर हे वापरायचं आहे. तर फार सिंपल रिॲक्शन आहे. तर काय होतं यामध्ये? जो अल्काइल हॅलाइड आहे तो बॉन्ड ब्रेक होतं आणि जो मॅग्नेशियम आहे तो या दोघांच्या मध्ये अटॅच होतं. म्हणजेच काय मिळतं बघा? RMgX. याला म्हणायचं अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड्स किंवा त्याला म्हणू शकतो आपण ग्रिग्नार्ड रिएजंट्स, असं त्या कंपाऊंडचं नाव आहे. ओके, तर ग्रिग्नार्ड रिएजंट तयार करायचं आहे. एक एक्झाम्पल, अजून एक घेऊया आपण एक्झाम्पल्स. मिथाइल क्लोराइड्स प्लस मॅग्नेशियम्स, सेम सॉल्वंट आहे. इट इज अ मिथाइल क्लोराइड्स आणि हा कोण आहे? मॅग्नेशियम मेटल आहे. काय होतं रे? हा मॅग्नेशियम काय करतं? या दोघांच्या मध्ये बॉन्ड ब्रेक करतं आणि त्या दोघांच्या मध्ये अटॅच होतं. म्हणजेच काय मिळतं या ठिकाणी? मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड्स. इट इज अ मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड्स. तर अशी रिॲक्शन मिळते. अजून एक एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. थर्ड एक्झाम्पल्स, C2H5I प्लस Mg. सेम सॉल्वंट आहे. हा कोण आहे? इथाइल आयोडाईड आहे. मॅग्नेशियम मेटल आहे. कशी रिॲक्शन होते रे? हा मॅग्नेशियम्स या दोघांच्या मध्ये बॉन्ड ब्रेक होतं आणि तो मध्ये येतो दोघांच्या. म्हणजेच काय मिळतं? C2H5MgI. याचं नाव आहे इथाइल मॅग्नेशियम आयोडाइड्स. ओके, तर अशा प्रकारे ही रिॲक्शन आहे. रिॲक्शन विथ मॅग्नेशियम मेटल्स म्हणजे काय मिळतं आपल्याला? ग्रिग्नार्ड रिएजंट यामध्ये मिळत असतं. आता यामध्ये पॉईंट फार महत्त्वाचे आहेत. काय पॉईंट? पहिला पॉईंट आहे की हा जो कंपाऊंड तयार केलेला आहे त्या सायंटिस्टचं नाव आहे ग्रिग्नार्ड, सर ग्रिग्नार्ड. आणि हा कंपाऊंड तयार केल्यामुळे त्यांना नोबेल प्राईज मिळालं होतं. आता नोबेल प्राईज मिळणं म्हणजे खूप अवघड आहे. म्हणजे हा कंपाऊंड किती महत्त्वाचा आहे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. आणि हा कंपाऊंड कसा आहे? जंक्शनसारखा आहे. जसं कुर्डवाडीमध्ये जंक्शन आहे, तिथून तुम्ही कुठेही जाऊ शकता. कुर्डवाडीतून सोलापूरला जाऊ शकता, पंढरपूर, पुणे, मुंबई कुठेही जाऊ शकता. तसं हा जो ग्रिग्नार्ड रिएजंट आहे यापासून आपण अनेक ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार करू शकतो. जसं आपल्याला पुढे टॉपिक आहेत, अल्कोहोल, फिनॉल आहे, अल्डिहाइड आहे, नायट्रोजन आहे. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की हा ग्रिग्नार्ड रिएजंट आपल्याला वापरायचा आहे आणि त्यांच्यापासून अनेक कंपाऊंड तयार करायचे आहेत आपल्याला. तर हा जो ग्रिग्नार्ड रिएजंट आहे इट इज अ व्हेरी इम्पॉर्टन्स. तिसरा पॉईंट यामध्ये आहे इट इज अ हायली पोलर कंपाऊंड्स. खूप हायली पोलर कंपाऊंड आहे. म्हणजे हा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, हा निगेटिव्ह. स्पेशली हा जो बॉन्ड आहे दोघांच्या मधला RMg, कार्बन आणि मॅग्नेशियममधला, हायली पोलर आहे. आणि हायली पोलर असल्यामुळे तो खूप ॲक्टिव्ह आहे आणि नंबर ऑफ रिॲक्शनमध्ये तो भाग घेतो. ओके, त्यानंतर पुढचा पॉईंट आहे की जो ड्राय इथर आहे तो का वापरलेला आहे यामध्ये आपण. जर तुम्ही त्या ठिकाणी मॉइस्ट इथर वापरलं तर मॅग्नेशियमबरोबर विग्रेसली रिॲक्शन होते. ओके, त्यामुळे या ठिकाणी ड्राय इथर वापरलेला आहे. तो इनर्ट आहे, रिॲक्शनमध्ये इंटरफिअर करत नाही कुठल्या कंपाऊंडबरोबर. आणि अजून एक महत्त्वाचं रोल आहे की ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन कशी आहे? रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे. म्हणजे हा जो प्रॉडक्ट तयार झालेला आहे ते जो पुन्हा कणामध्ये रूपांतर होतं, रिॲक्टंट्समध्ये होतं. मग हा ड्राय इथर काय करतो? त्याच्याबरोबर एक कॉम्प्लेक्स तयार करतं, कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतं, स्टॅबिलाइज करतं त्या प्रोडक्टला. आणि त्यामुळे ही रिॲक्शन कशी होते?
इरिव्हर्सिबल रिॲक्शन होते, म्हणजे रिव्हर्सिबल स्टॉप होते. कसं करतं बघा, हा समजा हा ग्रिग्नल रिएजंट आहे RMgX आणि हा कोण आहे, इथर आहे, हा इट इज इथर आणि इट इज अ ग्रिग्नल रिएजंट्स. तर हा काय करतं, एक बॉन्ड तयार करतं, कोऑर्डिनेट बॉन्ड्स, आणि त्याला स्टॅबिलाइज करतं, म्हणजे तो रिॲक्शन परत पाठीमागे जात नाही. तर हा त्याचा महत्त्वाचा रोल यामध्ये आहे. इन दिस रिॲक्शन द ग्रिग्नल रिएजंट इज नॉट प्रिपेअर्ड इन द वॉटर. वॉटरमध्ये हे तयार करता येत नाही, कारण की एक्सप्लोजन होतं आणि अल्केन मिळतं, ग्रिग्नल रिएजंट आपल्याला मिळत नाही. ओके, त्यामुळे आपण या ठिकाणी काय वापरायचं आहे, ड्राय इथर वापरायचा आहे. आणि हा जो ग्रिग्नल रिएजंट आहे एवढा रिॲक्टिव्ह आहे की कुठल्याही कंपाऊंडवरती जी फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये रिॲक्शन होते. काही एक्झाम्पल घेऊ शकतो आपण त्यामध्ये. कोण आहे, हा ग्रिग्नल रिएजंट आहे, इट इज ऑल्सो ग्रिग्नल रिएजंट्स. त्याची रिॲक्शन करूया मिथाइल अल्कोहोल बरोबर आणि अमोनिया बरोबर करूया. ओके, तर काय होतं यामध्ये, फार फास्ट रिॲक्शन होते. हा कंपाऊंड रिमूव्ह होतो आणि हा H आणि हा R एकत्र येतं, म्हणजे काय मिळतं, RH. इकडे पण तसं होतं, हा कंपाऊंड हा रिमूव्ह होतो आणि हा H आणि हा R, म्हणजे हा RH प्लस, म्हणजे काय मिळतं रे, हायड्रोकार्बन्स मिळतं तुम्हाला. आणि कोण आहे हा ब्रॅकेटमधला, MgX आणि हा ग्रुप आहे. म्हणजेच कसं मिळतं बघा, MgX आणि मिथॉक्सी ग्रुप, MgX आणि हा ग्रुप, इकडं पण MgX आणि NH2, म्हणजे काय मिळतं, MgX आणि हा NH2 ग्रुप. ओके, तर अशा प्रकारे हे सेकंड रिॲक्शन आहे, रिॲक्शन विथ मेटल. त्यामध्ये आपण कोणता घेतलेला आहे, मॅग्नेशियम घेतलेला आहे. म्हणजे आपण काय तयार केलं या ठिकाणी, आपण ग्रिग्नल रिएजंट तयार केलेला आहे. व्हेरी इम्पॉर्टंट कंपाऊंड्स इन द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके, तर हे दोन झाले. आता तिसरी रिॲक्शन आपण बघूया. ओके, तर बघा पुढची रिॲक्शन आहे वर्ड्स रिॲक्शन किंवा रिॲक्शन विथ सोडियम. हे पण फार सिंपल रिॲक्शन आहे. तर बघूया आपण पहिल्यांदा रिॲक्शन बघूया. पहिल्यांदा जनरल रिॲक्शन घेऊया आपण. इट इज अल्काइल हॅलाइड्स प्लस त्यावर रिॲक्शन करूया सोडियम मेटल्स. तर हा कोण आहे, सोडियम मेटल आहे. तर अजून एक अल्काइल हॅलाइड घ्यायचं, दोन मॉलिक्यूल घ्यायचे अल्काइल हॅलाइडचे आणि सोडियम पण दोन घ्यायचे आहेत. अल्काइल हॅलाइड घेतलेला आहे आणि कुणावर रिॲक्शन करायची, सोडियम मेटल बरोबर करायची आहे. सॉल्व्हंट काय वापरायचं आहे, ड्राय इथर. ओके, आता यामध्ये रिॲक्शन कशी होते बघा. आता हा मॉलिक्यूल रिमूव्ह होतो, हा ब्रॅकेटमधला, आणि हा R आणि हा R एकत्र येतं, म्हणजेच काय मिळतं रे, आपल्याला अल्केन मिळतं, अल्केन्स. प्लस ब्रॅकेटमध्ये कोण आहे रे, बघा बरं, सोडियम किती आहेत, 2 सोडियम आहेत आणि एक्स पण किती आहेत, 2 आहेत. म्हणजे काय मिळतं त्यांच्यापासून, 2NaX. याला म्हणायचं सोडियम हॅलाइड्स. ओके, याप्रमाणे मिळतं. आता यामध्ये काय एक्झाम्पल घेऊया आपण. फर्स्ट एक्झाम्पल, मिथाइल क्लोराइड्स रिॲक्ट विथ सोडियम मेटल्स. 2 मॉलिक्यूल घ्यायचे मिथाइल क्लोराइडचे आणि हा कोण आहे, सोडियम मेटल आहे.
ड्राय इथर सॉल्व्हंट वापरायचं आहे. कशी रिॲक्शन होईल बघा यामध्ये. ओके, म्हणजे हा मिथाईल आणि हा मिथाईल एकत्र येतं, म्हणजे हा रिमूव्ह होतो. म्हणजेच काय मिळतं बघा या ठिकाणी, हा कंपाऊंड मिळतं. याला म्हणायचं इथेन प्लस काय मिळतं, सोडियम क्लोराइड्स. तर अशी रिॲक्शन आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊया यामध्ये. C2H5Br प्लस सोडियम ओके. नाव लिहूया कंपाऊंडचं. काय नाव आहे कंपाऊंडचं, इट इज अ इथाइल ब्रोमाइड. हा कोण आहे, सोडियम ब्रोमाइड्स. इट इज अ आल्सो इथाइल ब्रोमाइड. आणि हा कोण आहे, सोडियम मेटल. कशी रिॲक्शन होते बघा, सेम रिॲक्शन आहे. हा कंपाऊंड रिमूव्ह होतो, हा रिमूव्ह होतो आणि दोन इथाइल ग्रुप एकत्र येतात. म्हणजेच काय मिळतं रे बघा, C2H5 प्लस 2NaBr. आता 4 कार्बन आहे, 4 कार्बनचं कोण असतं रे, ब्युटेन. तर इट इज अ ब्युटेन्स आणि इट इज अ सोडियम ब्रोमाइड. ओके, तर हे झालं वर्ड्स रिॲक्शन्स. 3 एक्झाम्पल आपण यामध्ये घेतलेले आहे. जनरल रिॲक्शन घेतले आणि 2 एक्झाम्पल यामध्ये घेतलेले आहेत. आता यामध्ये महत्त्वाचे पॉईंट आपण बघूया, कोणकोणते महत्त्वाचे पॉईंट आहेत. ओके, बघूया. नंबर 1. ओके, आता यामध्ये बघा पहिला महत्त्वाचा पॉईंट जो आहे यामध्ये आहे नंबर ऑफ कार्बन इन्क्रीजेस. यामध्ये काय होतं आहे, नंबर ऑफ कार्बन इन्क्रीज होत आहे. यामध्ये बघा आपण एकच अल्काइल ग्रुप घेतलेला आहे, तर इकडे 2 अल्काइल ग्रुप एकत्र येतात, म्हणजे नंबर ऑफ कार्बन काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. एक एक्झाम्पल इथं लिहितो मी, थोडं लक्षात येईल तुमच्या. ओके, नंबर ऑफ कार्बन कसं इन्क्रीज होत आहे रे, इथं मिथेन आहे, एकच घेतलेला आहे मॉलिक्यूल आपण, आणि इकडे 2 आलेले आहे, 2 एकत्र कंबाईन झालेले आहेत. म्हणजे यामध्ये काय होतं, नंबर ऑफ कार्बन जे आहे ते काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. सेकंड पॉईंट आहे यामध्ये, मॉइस्ट इथर इज नॉट मॉइस्ट इथर नॉट टेकन्स. जे मॉइस्ट इथर आहे हे घ्यायचं नाही. काय घ्यायचं नाही रे मॉइस्ट इथर, यामध्ये काय घ्यायचं, ड्राय इथर काय घ्यायचं आहे. कारण मॉइस्ट म्हणजे ओलसरपणा, जिथं मॉइश्चर आहे तिथं काय होतं, सोडियमचं त्याच्याबरोबर पटत नाही, एक्सप्लोजन होतं. त्यामुळं आपण या ठिकाणी मॉइस्ट घेत नाही, तर काय घेतो आपण, ड्राय घेत आहे यामध्ये, बरोबर आहे का. थर्ड कंपाऊंड्स, अल्केन इज फॉर्मड, किंवा असं म्हणू शकतो अल्केन इज प्रिपेअर्ड बाय अल्केन इज प्रिपेअर्ड कंटेनिंग इवन नंबर ऑफ कार्बन ॲटम. अल्केन इज प्रिपेअर्ड कंटेनिंग इवन नंबर ऑफ कार्बन ॲटम म्हणजे आपल्याला असा अल्केन तयार करायचा आहे की त्याच्यामध्ये कार्बन कशा असतात, इवन नंबरमध्ये असतात. ओके, तर बघा यामध्ये तिसरा पॉईंट मी सांगत होतो या ठिकाणी, हा पॉईंट्स, इट इज यूज्ड टू प्रिपेअर अल्केन हॅव्हिंग इवन नंबर ऑफ कार्बन ॲटम. म्हणजे आपण असा अल्केन तयार करत आहे की त्याच्यामध्ये कार्बन कशा असतात, इवन नंबरमध्ये असतात. इवन म्हणजे काय, आपण काय तयार करू शकतो, इथं इथेन तयार केलेलं आहे, ब्युटेन तयार करू शकतो आपण, प्रोपेन मिथेन तयार करू शकत नाही. फक्त इवन नंबर ऑफ कार्बन अल्केन्स आपण तयार करू शकतो. ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा. पुढचा आहे ड्राय इथर का वापरायचा आहे, तो इनर्ट आहे आणि तो काय करतो, नॉट इंटरफिअर्स.
इंटरफेअर करत नाही कुठल्याही कंपाऊंड बरोबर. त्यामुळे आपण काय वापरायचं, ड्राय इथर वापरायचं आहे. 5वा पॉईंट आहे मिथेन कॅन नॉट बी प्रिपेअर. मिथेन तयार करू शकत नाही आपण. का तयार करू शकत नाही मिथेन यामध्ये बघा कुठलाही समजा इथेन तयार करायचं असेल तर घेताना काय घ्यावं लागतं आपल्याला, मिथेन घ्यावं लागतं, मग इथेन तयार करू शकतो. जर मला ब्युटेन तयार करायचं असेल तर काय घ्यावं लागेल रे, मला इथेन घ्यावं लागेल, मग नंबर ऑफ कार्बन डबल होतात. पण जर मला मिथेन तयार करायचं असेल तर रिॲक्टंट्समध्ये मी मिथेन सगळ्यात शेवटचा आहे, त्याच्या खाली कुठलाच मॉलिक्यूल नाही, त्यामुळे मिथेन तयार करू शकत नाही. अर्धा कार्बन तर घेऊ शकत नाही आपण. ओके, त्यामुळे मिथेन आपण तयार करू शकत नाही या मेथडद्वारे. आता यामध्ये आपण रिएजंट काय वापरलेलं आहे, सोडियम वापरलेलं आहे. आता हे जे वर्ड आहे, वर्ड सायंटिस्ट नाव आहे, त्यांनी सोडियम वापरून ही रिॲक्शन केली होती. तर अजून एक सायंटिस्ट आहे फ्रँक लँड्स, त्यांचं नाव आहे, त्यांनी सोडियमच्या ठिकाणी झिंक वापरलं होतं आणि ही रिॲक्शन कंप्लीट केली होती. त्यामुळे त्या रिॲक्शनला काय नाव दिलं होतं, फ्रँक लँड रिॲक्शन्स. तर अजून एक सायंटिस्ट आहे फिटिंग, हे सायंटिस्टचं नाव आहे. तर त्यांनी काय केलं होतं, आपण या ठिकाणी अल्काइल हॅलाइड घेतला आहे, म्हणजे ॲलिफॅटिक कंपाऊंड घेतलेला आहे. तर त्यांनी ॲरोमॅटिक घेतलं होतं, बेंझिन कंपाऊंड घेतला होता, क्लोरोबेंझिन ब्रोमोबेंझिन घेतला होता आणि त्यापासून त्यांनी ही रिॲक्शन कंप्लीट केली होती. त्यामुळे त्या रिॲक्शनला बनायचं फिटिंग रिॲक्शन्स, जर आपण ॲरोमॅटिक हॅलाइड घेतलं तर. पुढचा पॉईंट यामध्ये आहे ऑड नंबर जर घेतला आपण, आता यामध्ये इव्हन घेत आहे, बरोबर आहे का, दोन्ही सेम घेत आहे. जर ऑड घेतले तर आपल्याला मिक्सचर मिळतं, एक कंपाऊंड मिळत नाही, तर 3 टाईपचे कंपाऊंड मिळतात. ती रिॲक्शन कशी आहे बघूया आपण. ओके, तर कोण आहे हा, मिथाइल ब्रोमाइड्स. इट इज सोडियम मेटल आणि हा कोण आहे, इथाइल ब्रोमाइड्स. आता ऑड घेतलेला आहे, हा मिथाइल आहे, हा इथाइल आहे, म्हणजे आपण ऑड घेतलेला आहे. जर ऑड घेतले तर आपल्याला नंबर ऑफ मिक्सचर मिळतं, भरपूर 3 कंपाऊंड मिळतात आपल्याला, एक मिळत नाही. आता यामध्ये हा एक मॉलिक्यूल नसतो, मी अगोदर सांगितलेलं आहे की एक मॉलिक्यूल घेत नाही आपण, अनेक मॉलिक्यूल असतात. ओके, इथं पण एक नसं, अनेक मॉलिक्यूल असतात. समजा हे 2 मॉलिक्यूल आहेत, इथं पण हे 2 मॉलिक्यूल आहेत. ओके, तर काय होतं, पहिली पॉसिबिलिटी काय आहे यामध्ये, हे तर रिमूव्ह होणारच आहे, हे कंपाऊंड्स 2NABR रिमूव्ह होतं. ओके, तर यामध्ये बघा पहिल्यांदा 2 मिथाइल एकत्र येतात, 2 मिथाइल्स, पहिली पॉसिबिलिटी नंबर 1, हा कंपाऊंड मिळतो, याला म्हणायचं इथेन. सेकंड पॉसिबिलिटी काय असते, 2 इथाइल पण एकत्र येऊ शकतात, कारण मी सांगितलं आहे एक मॉलिक्यूल नसते मिक्सचरमध्ये, अनेक मॉलिक्यूल असतात. म्हणजे काय मिळतं, C2H5, C2H5 ब्युटेन्स, म्हणजे ब्युटेन मिळतं आपल्याला. सेकंड पॉसिबिलिटी म्हणजे 2 मिथाइल ग्रुप एकत्र येऊ शकतात, 2 इथाइल ग्रुप एकत्र येऊ शकतात. तिसरी पॉसिबिलिटी काय बघा, चेक करा, व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही थोडं प्रयत्न करू शकता. कुठली पॉसिबिलिटी आहे, तर मिथाइल, एक मिथाइल आणि एक इथाइल एकत्र येऊ शकतं, बरोबर आहे का. म्हणजे काय मिळतं या ठिकाणी, हा कंपाऊंड मिळतं. आता 3 कार्बन आहेत, त्यामुळे याचं नाव आहे प्रोपेन्स. ओके, म्हणजे आपण जर मिक्सचर घेतलं, ऑड घेतलं आपण, ऑड कार्बन्स, तर आपल्याला मिक्सचर मिळतं, 3 टाईपचे कंपाऊंड आपल्याला मिळत आहेत. ओके, तर हे झालं वर्ड्स रिॲक्शन. तर आज आपण काय काय केलं, एलिमिनेशन रिॲक्शन बघितलं, एलिमिनेशन रिॲक्शन, रिॲक्शन विथ मॅग्नेशियम, रिॲक्शन विथ सोडियम, हे 3 रिॲक्शन आपण बघितलेलं आहेत. आता पुढचा जो पॉईंट आहे तो आपण पुढच्या तासाला घेऊया.